नमस्कार, रोकटोकला आपलं स्वागत. गणपती म्हणजे बुद्धीची देवता. या गणेशोत्सवासारख्या धार्मिक कार्यात बंदी असावी का? गणेशाची पूजा, लग्न, मुंज यासारख्या पवित्र कार्यात विटाळ आलेल्या महिलांना मानाचं स्थान का बरं नाही? अशा वेळी मासिक पाळी आली तर बिघडतं कुठे? मासिक पाळी म्हणजे खरं तर महिलांचा मासिक धर्म. दर 28 दिवसानंतर महिलांमध्ये येणारा नैसर्गिक ऋतुचक्राचा भाग. या एक प्रकारे माता होण्याचा हा शास्त्रीय संकेत, सुजनाचा निसर्ग नियम. मात्र नैसर्गिक शारीरिक क्रिया हे इतकं साधं सोपं असताना महिलांसाठी ते अपवित्र, अशुद्ध, अस्वच्छ आणि विटाळ का बरं मानलं जातं? एखाद्या महिला डॉक्टरनं मासिक पाळी असताना ऑपरेशन करून एखादा जीव वाचवलेला चालतो, किंवा एखाद्या महिला वैमानिकानं त्या दिवसात विमान उडवलेलं चालतं. मग मासिक पाळीच्या काळात देवपूजा करू नये हा कुठला आला धर्म? पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही कर्मकांड आपण कधी बदलणार? मासिक पाळी म्हणजे काहीतरी वाईट हे पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मनावर घट्ट असलेले संस्कार आम्ही कधी गळून पाडणार आहोत? किंवा धार्मिक कार्यात विघ्न नको म्हणून गोळ्या खाऊन पाळी पुढे ढकलण्याचे प्रकार कधी बंद होणार आहेत? पुरुषी मानसिकतेतून ही कर्मकांड महिलांवर लादली गेली आहेत का? मुळातच महिलाच स्वतःला विटाळशी मानतात का? या काळात महिलांना अशक्तपणा येतो, त्यामुळे कामाच्या रगाड्यातून ब्रेक मिळावा म्हणून महिलांनी स्वेच्छेने घेतलेली सुट्टी आहे का? आता काळ बदलला प्रेक्षको, त्यामुळे महिलांना 5-5 दिवस असं बाहेर बसता येणार नाही. मात्र अशा महिलांनी सणासमारंभात देवाच्या पूजेत सहभागी होऊ नये यासाठी त्या घरातला पुरुष नव्हे तर त्या घरातली दुसरी एखादी महिलाच दबाव आणते का? धर्माची आणि रूढींची ही लेबलं लावली तरी कुणी, आणि का बरं लावली? या विषयावर एकदा तरी खुलेआमपणे चर्चा व्हायला हवी, या हेतूनच हा मुद्दा उचलून धरलाय आम्ही. तुमच्या श्रद्धांना, हिंदू संस्कृतीला नख लावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. उलट जी श्रद्धा असेल ती अत्यंत डोळसपणे कशी जोपासावी याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. महिलांनी वेशभूषेत बदल केले, केशरचनेत बदल केले, आहाराविहारात बदल केले, त्यांच्या व्यवसायात बदल केले. मग या जुन्या चालीरीती आपण आणखीन किती काळ पाळायच्या? नैसर्गिक बाब असतानाही मासिक पाळीचं एवढं अवडंबर का? आणि या बाहेर बसण्याच्या संस्कृतीला नेमकं जबाबदार कोण? पुरुष, महिला की आमचा धर्म? विटाळ न पाळणं म्हणजे धर्माच्या बाबतीत केली ढवळाढवळ आहे का? वैज्ञानिक दृष्टिकोनातून या ऋतुचक्राकडे समाज कधी पाहणार? आणि सध्याच्या संगणक जेट युगात विज्ञानाचा आधार नसलेल्या या परंपरा आपण कधी मोडीत काढणार? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. आता पाळी विज्ञानाची. आता पाळी विज्ञानाची या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावर काही व्यक्त झालेली महनीय मतं. विरोध होना चाहिए मेरी तरफ से. इसका हम बहुत बड़ा अपने अखाड़े के तरफ से एक इस विषय पर भी हमारा एक नारा चलेगा और इस पर सत्संग चलेगा कि जिससे समाज में इस कुरीतियों को दूर किया जाए. प्रतिष्ठित मूर्ति को औरत हाथ लगाए दे तो 100 हाथ तक भगवान चले जाते हैं. प्रतिष्ठित मूर्ति को, महिला को अधिकार लगाने का हो ही नहीं सकता है. इतनी शुद्धता महिला कर ही नहीं सकती है जितनी शुद्धता से पुजारी पूजा करते हैं. ये शास्त्र का नियम है और जो है भारतीय नारी का ये जो है फर्ज होता है कि जो रीति रिवाज है और धर्म है उसका पालन करना चाहिए. धर्म के साथ खिलवाड़ नहीं करना चाहिए. पूर्वापर परंपरागत स्त्रीने घरभर राबणं आणि काम करणं, मुलं, चूल, नवरा हे सगळं सांभाळणं, ह्यातनं ती शांत कशी होऊ शकेल? तर त्याला एक धर्माचं जर वर्ण छप्पर दिलं की नाही हे अभद्र असतं, अशुभ असतं, असं मानून जर तिला लांब बसवलं तरच तिला आराम मिळेल, असा एक चांगला हेतू असावा. सो मला वाटतं की त्याचा चांगला उपयोग होत असेल तर तो स्त्रियांनी जरूर करून घ्यावा. कारण थकतो आपण, शुअर शॉट थकतो, म्हणजे खूप फिजिकली तुम्ही ड्रेन होता. त्यामुळे त्याचा सश्रद्धा असणाऱ्या लोकांनी त्याचा गैरसमज न करून घेता स्त्रीचा आदर ठेवून तिला आराम द्यावा. मासिक पाळीच्या वेळेस देवधर्मात पाळलं पाहिजे. हे आमच्या पूर्वजांनी जे सांगितल्यापासून, म्हणजे सासूबाई म्हणा किंवा माझी आई म्हणा, ह्यांनी सांगितल्यापासून आपण जर पाळलं तर पुढची पिढी पाळेल, आणि माझ्या मते तरी पाळलं पाहिजे. मासिक पाळीमध्ये जरी माझी मुलगी असेल आणि तिने पुढे जावं असं मला तरी असं वाटतंय. प्रेक्षक, आपण पाहिलं अगदी पार नाशिकमधल्या साध्वींपासून ते मराठी चित्रपट अभिनेत्रीपर्यंत ते तुमच्या आमच्या घरातल्या माता भगिनींपर्यंत काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या, साधूंनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या, आणि त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. आता पाळी विज्ञानाची, आणि त्यावर चर्चेसाठी आपण आमंत्रित केलेलं आहे
पंचांग करते दाकृ सोमन यांना. दाकृ सोमन आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुचेता सावंत. सुचेता सावंत या आयुर्वेदिक स्त्री रोग चिकित्सक जसं आहेत तसंच विज्ञान आणि त्याहीपेक्षा शरीर विज्ञान आणि सण या विषयावर, विशेषतः पौराणिक सण आणि व्रतांमधलं विज्ञान या विषयावर त्यांचं सध्याचं PhDचं संशोधन चालू आहे. या विषयावर त्यांचा शास्त्रोक्त अभ्यास आहे म्हणून त्यांना आमंत्रित केलेले आहेत. आपल्याबरोबर वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी ज्यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो असे वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर चारुदत्त पिंगळे. डॉक्टर चारुदत्त पिंगळे हे राष्ट्रीय मार्गदर्शक हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत. आपलंही स्वागत. आपल्याबरोबर आहे डॉक्टर आर्या जोशी. डॉक्टर आर्या जोशी या ज्ञान प्रबोधिनीच्या, पुण्याच्या प्रख्यात अशा ज्ञान प्रबोधिनीच्या पौरोहित्य विभागाच्या समन्वयक आहेत आणि काही क्षणातच आपल्याबरोबर करवीर पीठाचे शंकराचार्य दस्तूरखुद्द या कार्यक्रमात आपल्यासमोर येणार आहेत. या कार्यक्रमातला पहिला जो प्रश्न आहे तो आपण प्रश्न पडद्यावर पाहूया. तो प्रश्न आहे, मासिक पाळीचं औडंबर का माजवलं जातंय? मासिक पाळीचं औडंबर का माजवलं जातंय? आपण थेट जाऊया प्रथम डॉक्टर सावंत यांच्याकडे. डॉक्टर सावंत, मला तुम्ही सांगा, मी एकच प्रश्न बघा, आपण प्रत्येकजण त्याच्यावर कशा कशा प्रतिक्रिया देतोय. हा कार्यक्रम या घरात हा कार्यक्रम जेव्हा तुमच्या घरात टेलिकास्ट होतोय तेव्हा तुमच्या घरातल्या स्त्रियांसाठी आणि त्यापेक्षा तुमच्या घरातल्या पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मासिक पाळीकडे तुम्ही एक स्त्री रोग चिकित्सक म्हणून आणि किंवा या विषयावरच्या PhDच्या अभ्यासिका म्हणून, व्रतवैकल्य, आज सण घरात येत आहेत. प्रत्येक स्त्रीला आज काळजी अशी आहे की ते दिवस जर सुरू झाले तर घरातला गणपती कोणी बसवायचा, घरातल्या नवरात्राची पूजा कोणी करायची, गौरी कशी आणायची, असं सगळं वातावरण आहे. त्यामुळे गोळ्या घ्याव्या की न घ्याव्या अशा विवंचनेत आता स्त्रिया आहेत. हाऊ डू सी इट? एकंदरीतच प्रॅक्टिस करत असताना रुग्णा ज्या आहेत त्या बहुसंख्य रुग्णा अशा पद्धतीने येतात की आपल्या मुलींना, सुनांना ते गोळ्या देऊया आता आपण, म्हणजे सर्रास चॉकलेट्स खाव्यात, इतक्या सहज या गोळ्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत पाळी लांबवण्याच्या. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ह्या गोळ्या घेतल्या जातात. ह्या गोळ्यांचा तरुण मुलींना अतिशय वाईट परिणाम त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्सवर होत असतो. आणि नंतर प्रजनन, म्हणजे खरं तर विज्ञानाने या गोळ्या ज्या आणल्या, शोध केला की मासिक पाळीतली अनियमितता घालवावी, नियमित रूपामध्ये मासिक पाळी यावी म्हणून या गोळ्यांचा शोध लागलेला आहे. पण या गोळ्यांचा उपयोग मात्र आपण निसर्गाला हूल देऊन, की जो निसर्ग धर्म आहे त्याला आपण ब्रेक देतो कुठेतरी आणि नंतर आपल्या पद्धतीने, म्हणजे आपल्या हा कार्यक्रम बघणाऱ्या अनेक महिलांसमोर आता यक्ष प्रश्न उभा असेल, या गोळ्या आत्ता घ्याव्यात की घ्याव्यात, कारण घरात गणपती येणार आहेत, गौरी येणार आहेत. या गोळ्या अशा वेळेला अनेक स्त्रिया त्याचा अवलंब करत असतात. याबद्दल काय सांगाल? ह्या गोळ्या घेऊ नयेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या उपलब्ध पण होऊ नयेत, प्रिस्क्रिप्शन शिवाय. इतक्या या घातक आहेत. म्हटल्यानंतर सगळ्या आपल्या माता बहिणींनी आपण या आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांना आवाहनच करूया की ह्या घातक अशा गोळ्या आपल्या सणांनिमित्त, ज्या सणांचा उद्देश म्हणजे मासिक पाळी चालू असताना घरात गणपती असेल आणि स्त्रीने त्याची पूजा केली तर त्यात काही गैर नाही असं आपलं स्पष्ट मत आहे. बघा प्रेक्षक, सगळी मतं मी तुमच्या समोर मांडणार आहे, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या विषयावर चर्चा अतिशय बोल्डपणे होणं गरजेचं आहे. थेट जाऊया आपण वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्याकडे, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो असे अनेक आचार्यांचे आचार्य वेदाचार्य घैसास गुरुजी आपल्याबरोबर आहेत. घैसास गुरुजी, आपण आता डॉक्टर सुचेता सावंत यांचं विवेचन ऐकलं. त्यांनी सांगितलं अशा प्रकारच्या गोळ्या घेणं शरीरदृष्ट्या अत्यंत घातक आहे आणि किंबहुना सणावारामध्ये अशा गोळ्या घेऊन आपली पाळी लांबवण्याचे जे प्रकार आहेत ते बंद व्हायला हवेत. अशा वेळेला स्त्रीनं घरात जाऊन पूजा करणे यात काही गैर नाही असं त्या मानतात. आपलं मत काय? मला आज खरा या ठिकाणी बोलताना संकोच होतोय की या विषयाची जाहीर चर्चा करू नये अशा मताचा मी आहे. कारण हे सगळे वैयक्तिक प्रश्न आहेत. याच्यावर कोणाचाही असं कंपल्शन नाही आहे, कोणी असं करावं असं नाही आहे. आजचा प्रश्न आहे पाळी विज्ञानाची. आता पहिल्या ताईंनी असं सांगितलं की ह्या गोळ्या घातक आहेत, या गोळ्या महिलांनी घेऊ नयेत, म्हणून मी खरं त्यांचं अभिनंदन करतो. मग विज्ञानाने ही जर घात होत असेल तर तो करावा का, आपण ते घ्यावं का, तर ते घेऊ नये. आता प्रश्न असा आहे, पूजा करावी न करावी, हे सगळे प्रश्न कसे सांगू का एकमेकाशी निगडीत आहेत. प्रत्येक कुटुंबाची व्यवस्था कशी आहे त्याच्यावर हे सगळे निगडीत आहेत. धर्मशास्त्राप्रमाणे एकदा आपण धर्मशास्त्र मानलं
की आपल्याला पाहिजे तेवढेच नियम चांगले आणि बाकीचे वाईट असं होऊ शकत नाही. आपल्याला एकदा जर धर्मशास्त्र मानायचंच आहे तर त्याचे नियम सगळे पाळावेत असं साधारण धर्मशास्त्र सांगतं. रूढी वेगळ्या, धर्मशास्त्र वेगळं. धर्मशास्त्राने सगळं जे सांगितलेलं आहे ते आपल्या कल्याणासाठी आहे आणि म्हणून ज्याच्यात कल्याण आहे तेच आपण करावं, ज्याच्यात अकल्याण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्ता तुम्हाला कुठल्याच दिसणार नाही आहेत, कारण भारतीय धर्मशास्त्र हे जन्म पुनर्जन्म मानणारं शास्त्र आहे आणि त्यामुळे आत्ता आपण जे करतो ते पुढल्या जन्मीचं सुकृत आहे असं आमचा धर्म सांगतो. आणि त्यामुळे ह्या गोष्टी, पूजा, हे सगळं इतकं, म्हणजे मला आज खरं सांगायचं तर मी आधी सुरुवातीला हा विषयच का आला असा माझ्या पुढे प्रश्न आला. सकाळी जेव्हा मला सांगितलं घेतलं तेव्हा कोणीतरी या विषयाची बोललं आणि हे सगळं आता बंद करावं असं या विषयाची असं मला सकाळी कळलं. परंतु मला असं वाटलं की हे विषय ज्यांनी आणला त्यांना या विषयाच्या संदर्भात काही माहिती आहे का, त्यांनी या संदर्भात कधी माहिती घेतली का, असू शकत नाही. आणि म्हणून धर्मशास्त्राची जर आज्ञा पाळायची असेल तर धर्मशास्त्राने ज्या मर्यादा पुरुषांनाही सांगितलेल्या आहेत, स्त्रियांनाही सांगितलेल्या आहेत आणि आम्ही तरी त्या कल्याणाच्याच मानतो आणि त्यामुळे स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनी धर्मशास्त्राचं पालन करावं. त्याची चर्चा मात्र मी या ठिकाणी फार मोकळेपणे करू शकत नाही, कारण थोडा मर्यादा आणि संकोच माझ्याजवळ आहे. त्यामुळे मी या विषयावर एवढंच माझं मत व्यक्त करतो. तुमची भूमिका मी पूर्णपणे समजू शकतो, त्याचा मी पूर्णपणे आदर करतो. आपण वेदाचारी आहात, परंतु अशा गोष्टींची चर्चा करू नये असं म्हणून त्या गोष्टींचे समाजावरचे घातक परिणाम आपल्याला टाळता येणार नाहीत. कोंबडं झाकलं तरी उजाडायचं थांबणार नाही, ही आता वस्तुस्थिती आहे. हा कार्यक्रम बघणाऱ्या अनेक प्रेक्षकांच्या घरात महिलांच्या समोर आता हा प्रश्न आहे. आम्ही तो बोल्डली मांडतोय. सभ्यतेच्या सर्व मर्यादा आणि संस्कृतीची, परंपरेची सर्व मुळं घट्ट ठेवूनच तो मांडतोय, हे आपण कृपया लक्षात घ्या. आपण धर्मशास्त्राच्या मर्यादांचा उल्लेख केलात, उघडपणे चर्चा व्हावी का असा उल्लेख केलात, परंतु पुण्यामधलीच एक ज्ञान प्रबोधिनी नावाची संस्था याविषयी प्रचंड मोठं काम करते. किंबहुना महिला पौरोहित्याचा एक प्रचंड मोठा विभाग आणि वर्ग त्यांनी चालू केला. त्याच्या समन्वयक आर्या जोशी आपल्याकडे आहेत. आर्या जोशी, आपल्याकडच्या अनेक महिला तर पौरोहित्य करतात, गणपतीची पूजा सांगताना घरोघरी जातात. अशा वेळेला अशा धर्मशास्त्रांच्या मर्यादांचं आपल्याला भान नसतं का? अशा प्रकारच्या खुलेपणाच्या चर्चेला आपला विरोध आहे का? आणि त्याहीपेक्षा मासिक पाळी आणि गणपतीचं किंवा गौरीचं पूजन यात आपल्याला कुठेतरी अपवित्र वगैरे असं काही वाटतंय? आणि आपण तर पूजा सांगता म्हणूनही आपल्याला विचारतोय. मुळामध्ये आपण मलमूत्र विसर्जन जितक्या सहजपणे करतो तितक्याच सहजपणे स्त्रीच्या शरीरातला एक अनावश्यक भाग मासिक धर्माच्या निमित्ताने हा बाहेर टाकला जातो शरीराकडनं. त्यामुळे त्याच्यामध्ये स्वच्छतेचा भागच जास्त आहे. पण पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रियांना खूप कष्टाची कामं असायची, एकत्र कुटुंब असायची, त्या काळामध्ये त्यांना विश्रांती मिळावी, हक्काची विश्रांती त्यांना मिळावी याच्यासाठी धर्मशास्त्रकारांनी ही योजना केलेली आहे. परंतु प्रबोधिनीमध्ये आपण असं म्हणतो की धर्माच्या क्षेत्रामध्ये कालानुसार परिवर्तन व्हायला हवं. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे निसर्ग धर्म असं म्हणूनच पाहतो आणि आम्ही स्त्रियांनाही खुलेपणाने हे सांगतो. कारण आज प्रश्न जसा सुरुवातीला ताईंनी मांडला तशा अनेक महिला संपर्क करतात ज्या मुख्यतः मेनोपॉजच्या फेजमध्ये असतात की अशा वेळी 40 ते 50 ह्या वयोगटातल्या महिलांना हे प्रश्न खूप येत असतात की गौरी, गणपती किंवा नवरात्र या सगळ्यामध्ये आम्ही काय करावं. घरात करणारही मोठं कोणी नसतं आणि मुलींना आजकालच्या ह्यातली काही माहिती पण नसते. तर त्याच्यावेळी आम्ही असं सांगतो की नाही, मुळात आपलं भारतीय तत्वज्ञान असं सांगतं की मी परमात्म्याचा अंश आहे आणि तो परम पवित्र परमात्मा माझ्यासारख्या एखाद्या भक्ताला काहीतरी अशा प्रकारचा मासिक धर्म आहे म्हणून मी स्पर्श केला तर तो खरंच अपवित्र होईल का? तर अजिबात नाही. आपण अतिशय शुद्ध मनाने, शुद्ध भावानी या सगळ्यामध्ये सहभागी व्हावं. आपल्याला जर असं वाटलं की ह्या काळामध्ये मला शारीरिक कष्ट झेपत नाहीयेत तर स्वेच्छेने थोडंसं लांब राहायला हरकत नाही. पण म्हणून कुटुंबातल्या स्त्रियांकडनं खूपदा अशा अवस्थेतल्या महिलांची थोडीशी कुचंबणा केली जाते, ती मात्र अवश्य होऊ नये. प्रबोधिनीमध्ये आपण अवश्य हे सांगतो वारंवार की ह्याच्याकडे निसर्ग धर्म म्हणून बघा. काळाच्या दृष्टीने येणारं तंत्रज्ञान आपण जितक्या सहज स्वीकारतो आहे तितक्या सहज या मासिक धर्माकडे आपण बघावं. आणि मगाशी गुरुजी जे म्हणाले त्या दृष्टीने प्रत्येक स्त्रीचा अत्यंत नाजूक आणि खाजगी असा हा विषय असला तरी सुद्धा देवाच्या बाबतीतल्या गोष्टींमध्ये पटकन विरोध करणं हे परंपरेने आपल्याला शिकवलेलं नाही.
ही एक प्रकारची चांगलीच गोष्ट आहे, पण त्याचे जर दुष्परिणाम आपल्याला काही कारणांनी भोगायला लागले, जसं ताई मगाशी म्हणाल्या की गोळ्यांचा त्रास होतो, प्रजोत्पत्तीसाठी त्याचा त्रास होतो, असं म्हणून महिलांनी या सगळ्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांच्या कुटुंबियांनीही अवश्य त्यांना याच्यासाठी सहकार्य करावं. दॅट्स द परफेक्ट वे ऑफ एक्सप्रेशन. आपल्याबरोबर दाखरू सोमण आहे. दाखरू सोमण, काय सांगाल तुम्ही? खरं सांगायचं तर या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे. या वैज्ञानिक युगात खरं म्हणजे चर्चा व्हायलाच पाहिजे. काय झालं आहे, मासिक पाळी हा काय स्त्रीचा दोष नाही, त्याला विटाळ म्हणणं पण चुकीचं आहे. विटाळ हा शब्दसुद्धा चुकीचाच आहे, कारण आरोग्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. अर्थात धर्मशास्त्राची कुठली मर्यादा ओलांडली जाते असं वाटतं आपल्याला? नाही नाही, धर्मशास्त्राची मर्यादा नव्हती. आपल्याकडे काय झालंय माहितीये का, प्रश्न विचारायचा नाही. मी सांगतोय ना म्हणून कर, माझी आई करत होती म्हणून कर. प्रश्न विचारणे विज्ञान युगात पहिली पायरी आहे प्रगतीची, आणि विचारलंच पाहिजे प्रश्न. पुढची पिढी पहिल्यांदा प्रश्न विचारते आणि समाधानकारक उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षक आपल्याकडे पाहिलं, आपण 4 प्रकारचे वेगळे विलत. आपण शेवटच्या व्ह्यूसाठी जातोय चारुदत्त पिंगळे यांच्याकडे. चारुदत्त पिंगळे हे राष्ट्रीय मार्गदर्शक हिंदू जनजागृती समितीचे. काय वाटतं डॉक्टर चारुदत्तजी, मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्रियांना पूजनाचा अधिकार द्यावा की न द्यावा, किंवा तो अधिकार त्यांना आहे की नाही, त्या स्वतःलाच त्याबद्दल दोषी का बरं मानतात? घरातली स्त्री तिला तसं का मानते? आपले काय विचार आहेत याबद्दल? हा, पहिले मी एक उदाहरण सांगू इच्छितो की एक अशिक्षित मुलगा होता आणि एका घरात लिहिलं होतं की या तारेला स्पर्श करू नका, याच्यातून विद्युत वाहते. पण तो अज्ञानी होता, तर त्यांनी म्हटलं काय होतं, कोणाचं ऐकायचं, मला अधिकार आहे विज्ञान युगात, मला वाटेल ते मी करेन. आणि म्हणून त्या वीज वाहणाऱ्या तारेला त्यांनी स्पर्श केला आणि त्याला शॉक लागला. म्हणजे एखाद्या ज्ञानाबद्दल आपलं अज्ञान असतं तेव्हा अशी प्रतिक्रिया उमटू शकते. बरोबर आहे. मुळात अध्यात्म हे स्पंदनशास्त्रावर आधारित आहे, आणि जेव्हा स्त्री रजस्वाला असते तर तिच्यात रजोगुण वाढलेला असतो. जसं एखाद्या मॅग्नेटच्या संपर्कात एखादं लोखंड आल्यानंतर त्याच्यातही मॅग्नेटिझम जसं निर्माण होतं, तसं रजस्वाला स्त्रीच्या संपर्कात आल्यानंतर, रजस्पंदने प्रक्षेपित आल्यानंतर इतरांनाही ती मिळतात. आणि मुख्यतः मी एक डॉक्टर पण आहे, तर त्या दृष्टीने स्त्रीला जो मेंटल फिजिकल जो स्ट्रेस होत असतो, तर त्याचाही धर्माने त्यात विचार केलेला आहे. आणि त्यावेळेस तिला अपवित्र म्हणून नव्हे, तर तिने जे काही जी नैसर्गिक क्रिया होते तर त्यासाठी तिला एक आध्यात्मिक आणि मानसिक शारीरिक विश्रांती म्हणून तिला त्यावेळेस विश्रांती दिली जाते. तर जर आपला धर्माचा किंवा अध्यात्माचा अभ्यास नसेल, स्पंदनशास्त्र जर आपण शिकलं नसेल, तर या संदर्भात कृपया आपलं मत कोणीतरी विज्ञानाच्या नावावर खपवू नये. कारण काय, विज्ञान, वैद्यकीय विज्ञान आणि अध्यात्म तिघांचे आम्ही अध्ययन करत आहोत. बरोबर आहे चारुदत्त पिंगळे, आपलं मत मांडलेलं आहे. फक्त मला आपण जशी एक गोष्ट सांगितली तशी एक गोष्ट मीही आपल्याला सांगतो. आपणही डॉक्टरात तशा अनेक या गायनेकॉलॉजिस्ट महिला डॉक्टर असतील किंवा महिला वैमानिक असतील, त्या महिलेनी समजा मुंबईहून विमान उडवलं आणि ते पार दिल्लीला जाताना वाटेत अर्ध्या वाटेत तिने सांगितलं, नाही आता माझे ते दिवस सुरू झालेत, त्यामुळे आता ते विमान काय मला दिल्लीपर्यंत नेता येणार नाही. किंवा गायनेकॉलॉजिस्ट एखाद्या स्त्रीनी एखादी अत्यंत गुंतागुंतीची सिझरियन केस सुरू केली आणि अर्धवट अवस्थेत असताना तिने सांगितलं, आता मला केस पूर्ण करता येत नाही, ती तुमच्या मर्यादा पाळणारी आहे, ती तुमचे नियम पाळणारी आहे, तुम्ही ज्या सगळ्याचा उल्लेख करतायत स्पंदनशास्त्र ते सगळं पाळणारी आहेत. अशा वेळी काय करायचं? जगातली 50% वर्कफोर्स आम्ही महिन्यातले 4 दिवस अशी घरी बसवून ठेवायची का? प्लीज एक्सप्लेन. बोला. हा, छान प्रश्न विचारला. कारण काय, धर्म आपले नियम सांगतो आणि एखादी एअरलाइन्स आहे ती आपले नियम ठरवेल. म्हणजे एखादी स्त्रीने कसे कपडे घालावे, तिने कोणता घालू नये, केव्हा ड्युटीवर यावं, ही बंधनं ती घालू शकतात. ते नाही पाळले तर ते सस्पेंड करणार. तिथे धर्मशास्त्राचा काही संबंध येत नाही. आणि जेव्हा धर्मासंबंधी विचार येतो तेव्हा धर्माने जे काही शास्त्र सांगितलं आहे, बंधनं घातली आहे, ती त्या स्त्रीने पाळावी. अगं, एखादी गायनेकॉलॉजिस्ट जर ती सरकारी नोकरी करत असेल आणि तिला सांगितलं की 8 ते 2च ड्युटी आहे आणि ती म्हणणार मी 10 वाजता येते, तर तिच्या हातात मेमो मिळू शकतो. त्यामुळे आपण जिथे काम करतो तर तिथे जी काही नियमावली आहे, यमनियम सांगितले आहे, तर ते त्या स्त्रीनी असू दे पुरुषांनी असू दे सगळ्यांना ती पाळावी लागतील. एवढंच मला सांगावंसं वाटतं. अत्यंत नाजूक विषय आणि त्या नाजूक विषयाची अत्यंत खुलेआमपणे सभ्यतेच्या सर्व मर्यादा पाळून आपण चर्चा करतोय. कुठे तो नका पाहत राहा. झी24 वेळ झाली का ब्रेकची. आता पाळी विज्ञानाची. आता पाळी विज्ञानाची अत्यंत संवेदनशील आणि नाजूक विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आता चर्चेत सहभागी झाले आहेत
श्री विद्या नरसिंह भारती स्वामी महाराज अर्थात आदरणीय करवीर पीठाचे शंकराचार्यजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. दुसऱ्या भागातला जो महत्वाचा प्रश्न आहे तो आपण चर्चेला घेतोय, तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो प्रश्न आहे, बाहेर बसण्याच्या संस्कृतीला जबाबदार कोण? बाहेर बसण्याच्या संस्कृतीला जबाबदार कोण? पुरुष, स्त्रिया की धर्म? काय सांगाल डॉक्टर सुचिता? धर्मशास्त्राचा वारंवार उल्लेख होतोय आणि धर्मशास्त्राची कास घेऊन हा विषय चर्चेला जाऊ नये म्हणून बोललं जाते. पण धर्मशास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की स्तन्यम रजो स्वेदो दंताहा केशाहा तथैवच. म्हणजे ह्या सगळ्यांना एकाच याच्यामध्ये घेतलेलं आहे की जे स्तन्याचा जो स्त्राव होतो, म्हणजे मातृ जेव्हा याच्यामध्ये आई असते, माता असते, तेव्हा तिला स्तन प्रवृत्ती होत असते. तर त्या स्त्राव इतका सहज आहे. दात पडतात, नवीन दात येतात, केस दिवसाला 100 केस आपले गळत असतात, श्वास येतो जातो. म्हणजे ह्या सगळ्या नैसर्गिक क्रियांमध्ये रजो हा शब्द घातलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या की रज प्रवृत्ती जी होते किंवा मासिक स्त्राव जो होतो ती एक नैसर्गिक अनैच्छिक क्रिया आहे, ज्याच्यावर आपल्या स्त्रीचं किंवा कोणाचे नियंत्रण असू शकत नाही. तर अशा वेळेला धार्मिक विधींमध्ये ह्या गोष्टी सहज आणि नैसर्गिक असल्यामुळे त्या कराव्यात की करू नयेत ह्याचा कर्मकांडवाद्यांनी त्याचा अतिरेकी असा प्रचार केलेला आहे. आणि ज्या भोळ्या भाबड्या समाजाला चुकीच्या पद्धतीने वळण लावलेलं आहे. खरं आपला हिंदू धर्म वेदांना प्रमाण मानतो. मग वेदांमध्ये कुठे असं काही सांगितलेलं आहे? वेद समनस सूक्त जे आहे वेदांमध्ये, त्या समनस सूक्तामध्ये सर्व धर्म समभाव तर आहेच, स्त्री पुरुष समभाव आहे आणि विश्वाला समभावनेने बघा इतका मोठा विचार आणि संदेश सांगितलेला आहे. आपल्याबरोबर करवीर पीठाचे शंकराचार्य आपल्या बरोबर आहेत. शंकराचार्यजी, पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आता घराघरामध्ये अनेक स्त्रियांसमोर असा महत्वाचा प्रश्न उभा आहे की मासिक पाळीचा जर काळ आला तर घरातल्या गणपतीचं पूजन असेल किंवा येणाऱ्या गौरीचं पूजन असेल, त्याकरता काय करायचं? त्याकरता अत्यंत घातक असणाऱ्या अशा गोळ्या घेतल्या जातात, त्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. परंतु त्यापेक्षा सुद्धा स्त्रीला स्वतःला अपवित्र वाटत असतं. असं हे जे अपवित्र वाटणं आहे याच्या मागे धार्मिक समजुती आहेत, पुरुषांची मक्तेदारी आहे का स्त्रीच या एकूणच मानसिकतेला जबाबदार आहे? या सगळ्याकडे आपलं काय म्हणणं आहे? आपल्याला काय वाटतं, काय केलं पाहिजे नेमकं? आत्ताच आपण एक गोष्ट म्हटली की ह्या मानसिक दडपण आहे का? एक लक्षात घ्या, मानसिक ज्या क्रिया आहेत त्या मनाच्याच असतात. त्यामुळं ही पूजा जर प्रत्यक्षात करायची असेल तर प्रत्यक्षाचे नियम पाळावे लागतात. अशा अवस्थेमध्ये मानसिक पूजा करायला धर्मानं परवानगी दिलेलीच आहे. धर्म ज्या वेळेला सगुणाची पूजा करायला सांगतो त्यावेळेला सगुणाच्या पूजेचे सगळे नियम करायला सांगतो. आद्य शंकराचार्यांनी तर याही पुढे जाऊन सांगितलंय की शिवम भूत्वा शिवम यजेत, पावित्र्यानं पावित्र्याची पूजा केली पाहिजे. हे आद्य शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. आपण पहा, ज्या वेळेला एखादी व्यक्ती ड्रायव्हिंग लायसन्स काढायला जाते त्यावेळेला ड्रायव्हिंगचे नियम पाळणं ही त्याची आपोआप जबाबदारी राहते. त्याप्रमाणे एखादी व्यक्ती ज्या वेळेला पूजा करणार आहे त्यावेळेला त्या पूजेचे नियम पाळणं हे त्याचं नैसर्गिक कर्तव्य आहे. त्यामुळे त्यानं ते केलंच पाहिजे. बरोबर आहे, नैसर्गिक कर्तव्य आहे. आणि ते नैसर्गिक कर्तव्य असं सांगतं, धर्मशास्त्र असं सांगतं की स्त्री त्या काळात अपवित्र असते, म्हणून तिने पवित्र काम करता कामा नये. डॉक्टर सोमन, तुम्ही काय सांगाल? खरोखर स्त्री अपवित्र असते, तिने पवित्र काम करता कामा नये? ती अपवित्र का मानते स्वतःला? नाही, अस्वच्छतेमुळे हे आलेलं असावं की स्त्रीला पूर्वी आत्ता जशी साधनं आहेत तशी साधनं पूर्वी नव्हती. त्यामुळे अस्वच्छता आणि तिला विश्रांती पाहिजे हा एक दृष्टिकोन असेल पूर्वी. पण महत्वाचे कालबाह्य गोष्टी ज्या आहेत धर्मातल्या सुद्धा त्या काढून टाकल्या पाहिजेत. धर्म संस्कृत होत गेला पाहिजे. नक्कीच करायला पाहिजे. संस्कृत होत गेला पाहिजे, तो बदलत गेला पाहिजे. तो काळानुसार मानवाला कल्याणकारी आणि त्याहीपेक्षा सुद्धा तो मानवाला सुखकारक आणि त्याहीपेक्षा योग्य मार्गाकडे घेऊन जाणार असलं पाहिजे. तो धर्माचा उद्देश आहे. आपण पुन्हा शंकराचार्यांकडे. शंकराचार्यजी, धर्म संस्कारित व्हायला पाहिजे की नको? का तो काही सिलेक्टिव्ह बाबतीतच व्हायला पाहिजे, या बाबतीत नको? धर्म हा मुळातच
नाही, धर्म हा मुळातच संस्कारित आहे. कारण धर्म याची व्याख्या करतानाच कोणी केव्हा काय कसं करावं याची जी नियमावली तोच म्हणजे धर्म आहे. आणि धर्म हा मुळामध्ये प्राणी मात्राला सुखाच्या प्राप्तीसाठी आणि अधर्माची निवृत्ती म्हणजे दुःखाच्या निवृत्तीसाठी धर्म सांगितलेला आहे. त्यामुळे धर्म हा सांगितलेला आहे तसाच फॉलो करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या की धर्मामध्ये कालानुरूप आपण अनेक ग्रंथ भागवत वगैरे इतके ग्रंथ पाहिले असेल, याच्यात त्याने त्या युगानुसार त्या युगाचे धर्म दिलेले आहेत. त्यामुळं या धर्मामध्ये आता वेगळा बदल करण्याची गरजच नाही. धर्मानं आपल्याला सगळ्या गोष्टी त्या युगानुसार सांगून ठेवलेल्या आहेत. इथं आपल्याला मगाशीच आम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला लक्षात येईल की कुणी करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्या धर्मानं सांगितलेल्या आहेत. मानसिक पूजा करायला आपल्याला धर्मानंही सांगितलेली आहे. ती पूजा करण्यामध्ये अडचण काय आहे? पूजा करण्याचं जे समाधान मिळालं पाहिजे ते जर मिळत नसेल तर त्याचा उपयोग नाही ना. बरोबर आहे. पूजा विधी करायला एकाच्या अशा वागण्यामुळं बोला एकाच्या वागण्यामुळं जर संपूर्ण घर डिस्टर्ब होणार असेल तर ते वागणं योग्य आहे का? अनेकांना ज्यांच्यामुळे त्रास होतो त्याला धर्म म्हटलेलंच नाहीये. सगळ्यांना चांगलं राहण्यासाठी एक धर्म आहे. शंकराचार्यजी, हाच तर खरा मुद्दा आहे की या एकाच्या अशा वागण्यामुळं किंवा व्यवस्थेला प्रश्न विचारण्याच्या वृत्तीमुळं घर तिच्या विरोधात का बरं जातं, हा खरा सवाल आहे. जी सगळ्या घराकरता राबत असते तिच्या एका अशा प्रश्न विचारण्यानं अख्खं घर तिच्या विरोधात का जातं, हा खरा सवाल आहे. पण जाऊया चारुदत्त पिंगळे यांच्याकडे. चारुदत्त पिंगळे, अशा प्रकारच्या समजुती घट्ट व्हायला धर्म किती जबाबदार, पुरुष किती जबाबदार आणि स्त्रीच अशा प्रकारच्या समजुती पाळायला किती जबाबदार, आपलं काय मत आहे? याला धर्म जबाबदार नाही आहे असं मला वाटतं. याला हे वर्तमान जी धर्मनिरपेक्ष व्यवस्था आहे ज्याच्यात हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचं टाळलं आहे, ही व्यवस्था जबाबदार आहे. कारण काय, धर्माचे 3 अंग आहे. एक कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. जेव्हा तुम्ही शरीराने एखादं कर्म करू इच्छिता आणि शरीर हा प्राधान्य त्यातला देह आहे, तर त्या देहाला जी काही शौच अशौच किंवा यम नियम सांगितले ते आपल्याला पालन करावं लागतं. त्याच्या काही मर्यादा असेल तर धर्माने उपासना कांड सांगितलं आहे. मनाने उपास्यू अवस्थेत तुम्ही देवाचं पूजन करू शकता, एवढी मोठी मुभा आम्हाला धर्माने दिलेली आहे. आणि ज्ञानकांडात तर देव आणि मी एकच आहे या भावात आपण वावरायचं असतं. पण धर्मशिक्षण नसल्यामुळे आणि याची अनुभूती नसल्यामुळे आपलं काय होतं, आपण केवळ एक कर्मकांड धरून त्याच्यावर आघात करतो. हीच चर्चा, बाबा हिंदूंना द्विभार्या प्रतिबंधक कायदा झाला, इतरांना का नाही लागू, किंवा स्त्रीबाबत चर्चा होते तेव्हा बुरख्याबाबत चर्चा का नाही केली जात, सगळ्या सुधारणा फक्त हिंदू धर्मात आणि बाकीच्यांना सगळ्या मुभा का, हा जो भेदभावपूर्ण या देशात कार्यक्रम चालला आहे राजकीय स्तरावर किंवा धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर, त्याला कुठेतरी आळा घालून धर्मशिक्षण जर दिलं तर या समस्यांवर उपाय आहे असं मला डॉक्टर पिंगळे, ही चर्चा धर्मनिरपेक्षता किंवा मुसलमानांमधले धर्मातल्या बुरसटलेल्या पद्धती आणि आपल्यातल्या धर्मातलेल्या पद्धतींवर होणारी टीका अशी नाहीये, तर या धर्मातल्या काही गोष्टींबद्दल स्त्रियांनाच स्वतःला गिल्टी किंवा अपवित्र का वाटतं याच्या मागे स्त्रियांच्या समजुती आहेत, घरातल्या मोठ्या स्त्रीचा दबाव आहे. कारण ज्या अनेक स्त्रियांच्या आम्ही बोललो त्या 50च्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी सांगितलं मी पाळते पण माझ्या मुलीला पाळावं असं मला वाटत नाही, अशा प्रकारची मतं व्यक्त केलेली आहेत. सवाल हाच आहे आणि तोच घेऊन जातोय मी डॉक्टर आर्या जोशी यांच्याकडे. आर्या जोशी, एक संकोचाने बोला एकच मुद्दा मांडू इच्छितो. बोला. म्हणजे सध्या ज्या टीव्हीवर सॅनिटरी पॅडच्या ज्या ऍडव्हर्टाईज येतात आहे ना आणि त्याच्या ज्या भरमसाठ किमती आहे ना, त्याच्यातनं कल्पना येईल की स्त्री कुठल्या अवस्थेतून जाते आणि त्याच्यासाठी किती अपप्रचार आणि हे विज्ञान म्हणजे खालच्या स्तरावर येत आहे. त्याच्यावरनं लक्षात येईल की स्त्रीची त्या 4 दिवसात काय अवस्था असते ती. एवढंच मी बोलू इच्छितो. बरोबर आहे. त्या जाहिरातीतनं होणारं लोकशिक्षणही तेवढंच महत्वाचं आहे. अनेकदा याची माहिती नसल्यामुळंच ग्रामीण भागामध्ये स्त्रियांमध्ये जे रोग वाढतात त्याच्याकडे देखील धर्म मार्तंडांनी लक्ष दिलं असतं तर समाजाचं खूप भलं झालं असतं. असं त्याची चर्चा आपण कधी वेगळ्या वेळी करूया. डॉक्टर आर्या जोशी आपल्यापर्यंत. आर्या जोशी, असं स्त्री स्वतःला अपवित्र मानते ती घरातल्या स्त्रीच्या दबावामुळं, स्वतःच्या मनातला एक गिल्ट ज्याला आपण स्वतःच्या मनालाच कुठेतरी कुंठित करत असते का धर्माचा दबाव असतो, नेमकं काय असतं, कशामुळे घडतंय? मला आधी एक असं नमूद करावं असं वाटतं की आपण मगासपासून धर्म धर्म असं जे सगळं म्हणतो आहे
तर धर्माची एक अतिशय सुंदर व्याख्या किंवा परिभाषा आहे की जो धारणा करतो तो धर्म, तिला तिच्या आयुष्याचे नियम सांगतो, समाजाची धारणा, जो धारणा करतो तो धर्म, मग ती कुटुंबाची असेल, समाजाची असेल, नाही तर देशाची असेल. आणि कुठलीही स्त्री, आपल्याकडे असं झालेलं आहे की स्त्रियांना अध्ययनाचा अधिकार काही कारणांनी काढून घेतला गेला आणि तेव्हापासूनची परंपरा अशी आहे की घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया जे सांगतील त्याला आपण दुरुत्तर करायचं नाही किंवा हे असंच का, असं नाही. आपली संस्कृती, आपली परंपरा हे असं सांगते. असं जेव्हा वरच्या पिढीतली स्त्री सांगते तेव्हा शांतपणाने तिचा आदर म्हणून किंवा कुटुंबातल्या ज्येष्ठांचा आदर म्हणून ते तुम्ही ऐकायचंय आणि तसंच तुम्ही ते पुढे चालू ठेवायचे. असे संस्कार बालवयातच मुलींना ज्या काळामध्ये दिले जात होते त्या काळातली ही परिस्थिती ठीक होती. पण आताची परिस्थिती अशी आहे की मुली शिकता आहेत, त्यांच्या मनात विचार येत आहेत, त्या प्रश्न विचारत आहेत आणि त्यामुळे याकडे सगळ्याकडे लक्ष देणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे स्त्रियांनीच स्वतःचा दृष्टिकोन थोडासा बदलायला हवा, सर्वच पिढ्यांमधला. याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा हे मुख्य भाग नसून प्रत्येकाने आत्मचिंतन करणं आणि आपापल्या कुटुंबानुसार आणि धारणेनुसार याचं उत्तर शोधणं हे मला जास्त आवश्यक वाटतं. आणि ते सकारात्मक बाजूनी कसं असेल, त्या स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने कसं महत्वाचं असेल याच्याकडेही अधिक लक्ष तिच्या कुटुंबियांनीही देणं हे सर्वात महत्वाचं आहे. तरच आपण खरा धर्म जगलो तर आपली धारणा झाली, विचारधारणा झाली, शरीरधारणा झाली आणि कुटुंबाचीही धारणा झाली असं आपण अगदी निर्विवादपणे म्हणू शकू असं मला वाटतं. घेसास गुरुजी, धर्म संस्कारित व्हायला नको का, तो काळानुसार बदलायला नकोत का? त्याच्यातल्या ज्या रूढी परंपरा आहेत, रीती आहेत, त्या काळानुसार आपण बदलल्या पाहिजेत की नाही? आणि अशा प्रकारे स्त्रीला एक प्रकारे स्वतःविषयीच न्यूनत्व किंवा कमीत्व वाटण्यामागे धर्मातल्या आज्ञा आहेत, घरातल्या कर्त्या पुरुषाचा दबाव आहे का, घरातल्या मोठ्या स्त्रीचा दबाव आहे का, तिचंच मन कमकुवत आहे? आपलं काय विश्लेषण आहे? पहिलं मला असं वाटतं की आज आपण चर्चा मोकळ्या मनाने करताय. या पद्धतीचा मासिक धर्म पाळणाऱ्या स्त्रिया आज किती आहेत याचं उत्तर आपल्यापाशी आहे का? आपण फक्त गणपती गौरी याचाच विचार करतोय. बरोबर आहे गुरुजी. चैत्रापासून फाल्गुनापर्यंत. गुरुजी हा विषय आपण का घेतोय? बोलू दे गुरुजी, एक मिनिट. हा विषय आपण का घेतोय? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी लगेच देतो. हा विषय अशा करता घेतोय की आता गौरी आणि गणपती तोंडावर आले त्या काळामध्ये अशा प्रकारच्या गोळ्यांची विक्री प्रचंडरित्या वाढलेली असते. त्या अत्यंत घातक आहेत असं सगळ्या डॉक्टरांचं मत आहे. भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, अशा प्रकारे आपण पूजा करणं हे अपवित्र असं स्त्री मानते, तिच्या मनावर बिंबवलं जातं किंवा तशी धर्माज्ञा असते असं तिला सांगितलं जातं. या सगळ्याला कुठेतरी आज शिकलेली स्त्री प्रश्न विचारू इच्छिते. कोहम तिचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे धर्माचं कर्तव्य आहे. म्हणूनच आपल्यासारख्या धर्मातल्या आचार्यांना अत्यंत आदरपूर्वक आम्ही बोलवलेलं आहे की ही धर्मातली रीती आम्ही काळानुसार बदलणार की नाही, का आम्ही ती काळानुसार आणखीन अधिकाधिक प्रतिगामी किंवा अधिकाधिक 16व्या 15व्या शतकाकडे नेत जाणार आहोत? नाही, मी तुम्हाला सुरुवातीला मी ह्या संबंधित विचारलं की आज जो प्रश्न आपण केलाय हा गणपतीपुरता मर्यादित आहे का? मी सुरुवातीला सांगितलं की हा प्रश्न चैत्र पाडव्यापासून आपल्याकडे सण, कुलधर्म, कुलाचार हे आपल्याकडे वर्षभर सुरू होतात. गोळ्या फक्त गणपतीच्याच वेळेला घेतल्या जातात, एरवी घेतल्या जात नाहीत का? दुसरा माझा प्रश्न असा आहे की आपण आज ज्या विषयावर चर्चा करतोय त्या विषयावरची चर्चा करणाऱ्या, अशा पद्धतीचं पालन करणाऱ्या आजच्या स्त्रिया किती आहेत ह्याचा विचारही संख्यात्मक व्हायला हवा. नाहीतर काय होईल की माझं म्हणणं तर असं आहे की समजा एक 100 स्त्रिया असतील तर त्याच्यातल्या 95 स्त्रिया या विषयाचा आज विचार करत नाहीयेत. त्यांच्याकडे कुठल्याही तऱ्हेचं कोणीही त्यांच्यावर काही अशी तुम्ही हे केलंच पाहिजे, तुम्ही ते केलंच पाहिजे असा कुठेही विचार नाहीये. मनःपूतम समाचरेत या पद्धतीने प्रत्येक जण आपल्याला वाटतंय तसं वागतोय. माझं म्हणणं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की धर्म हा कधी कालबाह्य होत नाही.
रूढी परंपरा या बदलल्या पाहिजेत, कारण रूढीला कुठेही आधार नाही. रूढी या एकमेकाच्या ह्यानी वाढत असतात, पण धर्म हा कधी कालबाह्य होत नाही. धर्म जर कालबाह्य झाला तर त्याला सनातन हा शब्द लागू होणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की हा फक्त गणपती आणि गौरीपुरता विषय नसून हा वर्षभर चालणारा कुलधर्म कुलाचाराचा विषय आहे. म्हणून या निमित्ताने आपण स्त्रियांना हेच सांगितलं पाहिजे की मगाशी पहिल्या डॉक्टरीनबाईंनी सांगितलंच की या गोळ्या घेऊ नका. आता पुढला विषय कसा आपल्याला तो सुरू करता येईल याच्यावरती धर्माचार्यांनी त्याच्यावरती बसून अत्यंत सूक्ष्मपणे विचार करून त्याच्यात निर्णय घेतला पाहिजे. धर्ममार्तंडांनी किंवा धर्म अभ्यासकांनी निर्णय जरी घेतला तरी तो समाजाने मानला पाहिजे. आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे, धर्माचार्यांनी जरी निर्णय घेतला तरी तो माणसं पाळत नाहीत, ही आपली मानसिक स्थिती आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की यामध्ये आपण जर एक धर्मशास्त्र, मी रूढी परंपरांबद्दल बोलत नाहीये, धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपल्याला जर वागायचं असेल तर आपण त्याच्या नियमांचं पालन करूनच धर्माचं पालन केलं पाहिजे आणि त्यांनीच आपलं कल्याण आहे. विविध पुराणांचा मी अभ्यास केलेला आहे, तर याच्यामध्ये कारण माझा PhDचा विषयच तो आहे. संस्कृतातील अभ्यासामध्ये 18 महापुराणांचा अभ्यास केल्यानंतर मी या निष्कर्षाला आलेली आहे की वेगवेगळ्या पुराणांमध्ये व्रत कोणी करू नये याच्याबद्दलचं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की सुकुमार प्रकृती, लहान बालक, वृद्ध आणि गर्भिणी स्त्रिया यांनी व्रत करू नये. त्याच्यामध्ये रजस्वला स्त्रीने व्रत करू नये असं कुठेही धर्मामध्ये सुद्धा मार्गदर्शन केलेलं नाही. तसंच आपण एखाद्या स्त्रीला वर्षभर करायची व्रत सांगतो की ह्या पुष्पद्वितीयेला, शुद्ध पुष्पद्वितीयेला प्रत्येक तू हे फुलांच्या ओट्याभर देवीला, शंकराला पण आपण एक नंदाव्रत म्हणून करतो. तर अशा विविध व्रतांची आपल्या संस्कृतीमध्ये, तर दर महिन्याला द्वितीयेला हे व्रत केलं जातं. वर्षभरात 12 महिने येतात, 12 महिन्यामध्ये कधीतरी त्या स्त्रीला मासिक पाळी असू शकते व्रताच्या दरम्यान, पण तेव्हा आपल्या पुराणांमध्ये कुठेही असं सांगितलेलं नाहीये की तुला जर मासिक स्राव होत असेल तर तू व्रतात खंड पाड. पूर्ण वर्षभर सलग ती स्त्री व्रताचरण करत असते. म्हणजे पुराणांमध्ये माझ्या म्हणजे आणि आपण क्षणभर धर्माला बाजूला ठेवूया. सवाल आता असा आहे की हा स्त्री स्वतःलाच गौण समजते, या बाबतीत हाच खरा सवाल आहे. बोला. एक चांगलं सांगितलं की धर्म कालबाह्य होत नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण रूढी परंपरा ज्या आहेत त्या कालबाह्य होतात आणि त्यांच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. खरं म्हणजे स्त्रीला अपमानित व्हायचं कारणच नाहीये, ही नैसर्गिक गोष्ट आहे. आणि इतरांनी सुद्धा, म्हणजे म्हणून मी म्हटलं विटाळ हा शब्द सुद्धा चुकीचा आहे, तिचा काही दोष नाही तो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे. सण आले म्हणून गोळ्या घेणं आणि पाळी पुढे ढकलणं हे योग्य नव्हे. आरोग्य पहिलं आहे, धर्मशास्त्र नंतर आहे असं मी म्हणेन कदाचित. कारण शेवटी आरोग्य चांगलं असेल तर हे सगळं पाळणार ना पुढे. म्हणून आरोग्य, मासिक पाळी नसती तर मला वाटतं काही मनुष्यजात निर्माणच झाली नसती, मग धर्माचा प्रश्न आला असता कुठे, असा एक सवाल आहे. एक शेवटचा प्रश्न आपण पडद्यावर पाहूया आणि त्या विषयावर आपण या चर्चेचा समारोप करणार आहोत. तो पडद्यावर आपण प्रश्न पहा आणि तो आहे, विटाळ पाळणं थांबवायचं की असं सुरू ठेवायचं? सणासुदीच्या काळामध्ये विटाळ पाळणं थांबवायचं की असंच सुरू ठेवायचं? आपण थेट जाऊया डॉक्टर आर्या जोशी यांच्याकडे. आर्या जोशी, 28 तासामध्ये गणरायाचं आगमन होतंय आणि त्यानंतर जवळपास 96 तासामध्ये आपल्याकडे गौरींचं आगमन होतंय. किती कोणी काही म्हणत, परंतु हा कार्यक्रम बघणाऱ्या अनेक स्त्रियांच्या मनामध्ये आता जी शंका आहे त्याच शंकेचा आपण हा कार्यक्रम करतोय. त्यांच्या मनात हे एक द्वंद्व चालू आहे, हा एक लढा चालू आहे. या सगळ्या रूढी परंपरांच्या संदर्भात त्या प्रश्न विचारतायत, पण धाडसीपणे त्या पाऊल टाकू शकत नाहीत याची मला तितकीच कल्पना आहे. म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की हे असं चालू ठेवायचं का हे बदलायचं? आपला हिंदू धर्म आहे हा परिवर्तनशील आहे आणि तो लवचिकही आहे. आणि मी म्हटलं तसं जो धारणा करतो तो धर्म. त्यामुळे माझी वैचारिक धारणा काय आहे, माझी मानसिक तयारी झालेली आहे का? प्रत्येक स्त्रीने अंतर्मुख होऊन ही सगळी चर्चा ज्या स्त्रिया ऐकतायत त्यांनी विचार करावा, थोडंसं आत्मपरीक्षण करावं. सुशिक्षित आहेत आज मोठ्या प्रमाणावर स्त्रिया, ज्या अशिक्षित आहेत त्यांनाही या स्त्रियांनी मार्गदर्शन करावं. आणि हळूहळू जसं तंत्रज्ञानातले बदल आपण खूप सहज स्वीकारतोय तसे हेही बदल हळूहळू आपण स्वीकारायला हवेत. आपल्याकडे धर्माबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत, त्यामुळे अचानक घडणारी एका रात्रीत बदलणारी ही गोष्ट नाही, पण टप्प्याटप्प्याने आपल्या पुढच्या पिढीच्या ज्या मुली
मुली आहेत त्यांच्यापर्यंत, आणि ह्याला विटाळ असा शब्द आपण कृपया वापरू नकोयात. अस्वच्छता असली तरी शरीराची शुद्धी होते स्त्रीची, त्यामुळे आपण त्या दृष्टीने आपल्या शरीराला जे नकोय ते बाहेर टाकतोय या भावनेतनं, आणि ह्यातनंच आपल्याला मातृत्वाचंही वरदान मिळणार आहे, अशा शुभ भावनेतनं या सगळ्याकडे पाहायला पुढच्या काळामध्ये शिकूया असं मला वाटतं. शंकराचार्यजी, आपण काय सांगाल या काळामध्ये, या सणासुदीच्या काळामध्ये, विशेषतः गणपती, गौरी आणि त्यानंतरच येणारं नवरात्र आहे, या काळामध्ये हे असं बाहेर बसणं असंच चालू ठेवावं का आता घरातली करती स्त्री, आणि लक्षात ठेवा आत्महत्या करणारे शेतकरी पुरुष जास्त आहेत, महिला जिवंतपणे ते घर चालवत आहेत, हे लक्षात घेता त्या महिलेनं असं बाहेर बसावं का तिने घरातले गणपती आणि गौरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अगदी पूजा करून किंवा आर्या जोशी करतात तशा पूजा सांगून साजरे करावेत? आपलं काय मत आहे? डू वी स्टिक टू ओल्ड थिंग्स और डू वी टेक द न्यू थिंग्स? धर्म काय आहे, धर्म हा परिवर्तनीय आहे, पण टू द सम एक्सटेंट. संपूर्णतः परिवर्तनीय तो नाही. धर्मानं आपल्याला त्या बाबतीत कुठं हे व्हायचं, लवचिकता दाखवायची ते दाखवलेलं आहे. याचा अर्थ सगळ्याच महिलांनी काही हे सोडून द्यायचं असं नाही. ज्यांच्या घरामध्ये प्रोव्हिजन्स आहेत, दुसरे करणारे लोक आहेत, त्यांनी हे पाळलंच पाहिजे. आणि एक पहा, आपल्या कपड्यावर एखादा डाग जरी पडला तरी आपण तो कपडा पुन्हा भट्टीला देतो किंवा नवीन वापरायला सुरू करतो. तसं हे डाग नाही आहेत का असं म्हणायला येतं का? ह्या निसर्ग जो आहे तो निसर्ग जर तो आहे तर निसर्गाचे नियम म्हणून हे पाळायला नको का? आणि एक दुसरं महत्त्वाचं लक्षात की ह्या धर्माची निर्मितीच मुळात आचरणाचा अभ्यास करून ऋषी मुनींनी केलेली आहे. ती काय विधानसभेची घटना नाही आहे, लोकसभेची घटना नाही की पाहिजे तेव्हा आपल्याला पाहिजे तशी बदलावी. ही सगळ्यांच्या दृष्टीतनं योग्य अशा तऱ्हेची आचरणातून बनवलेली घटना आहे. त्यालाच आपण धर्म म्हटलेलं आहे. त्यामुळं परिस्थितीनुरूप ज्यांच्या घरामध्ये अशा अडचणी आहेत त्याने त्या अडचणी बाजूला ठेवून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडनं आपल्या घरातली पूजा करून घ्यावी. आणि त्याच्यामध्ये आपलं इतकी विशालता का दाखवू नये की दुसऱ्याला आपल्या घरामध्ये येऊन त्याची पूजा करायला लावणं? आपणच मोठं होणं याच्यापेक्षा दुसऱ्यालाही आपल्या घरात सामावून घेण्यात काय वाईट आहे? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की या काळात ती स्त्री जर ऑपरेशन करू शकत असेल, शाळेत शिकवू शकत असेल, टीव्हीवर न्यूज अँकरिंग करू शकत असेल किंवा विमान चालवू शकत असेल, आपल्याला मुलाला वाढवू शकत असेल, सगळी कृत्य करू शकत असेल, तिचे बनवलेलं अन्न जर आज आम्ही खात असू, अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये अशा स्त्रिया काम करतात, हे जर सगळं चालू असेल तर मग त्या काळात तिला अत्यंत प्राणप्रिय असणाऱ्या, तिची ज्याच्यावर भक्ती आहे त्या गणेशाच्या पूजेपासून आपण तिला वंचित करणं हे आत्ताच्या काळात शंकराचार्यजी कितपत योग्य आहे? आपण हा प्रश्न ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून सोडूया नको. आपण धर्म मार्तंड आहात. आपण आणि मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी या संदर्भात काहीतरी ठाम भूमिका मांडली पाहिजे की ज्याचं स्वागत हा कार्यक्रम बघणाऱ्या 18 ते 25 वयोगटातल्या आणि त्याहीपेक्षा लहान मुलं मुली नक्की करतील. काय सांगाल? आपल्या धर्मसंस्थेनं आपल्याला असे अनेक सणवार दिलेले आहेत की ज्याच्यातून आपण आनंदाची प्राप्ती करतो. ज्या वेळेला नवरात्रामध्ये असा प्रसंग येईल त्यावेळेला नवरात्राच्या पहिल्या दिवशी जरी देवता बसवता आल्या नाहीत, घट ठेवता आला नाही, तरी त्याच्यानंतर ह्या अशौच निवृत्तीनंतर आपल्याला ते करायला धर्मानं सांगितलेलं आहे. आपला आनंद घालवणं हा धर्माचा हेतू अजिबात नाही. उलट तो संपूर्णपणे मिळवणं हाच धर्माचा हेतू आहे. मनात गिल्टी असून जर आपण आनंद मिळवतो म्हटलं तर ते कधीही शक्य होणार नाही. कारण मनाची एक प्रवृत्ती आहे की ते एका वेळेला एकाच गोष्टीचा विचार करतं. त्यामुळं अनेक गोष्टी मनामध्ये धरून राहू शकत नाही. गिल्टी फील होणं हे महिलांना त्यांचा स्वभाव आहे, तो त्यांचा स्वभाव आहे. पुरुष गिल्टी होत नाहीत, महिलांनी लाजणं हा त्यांचा स्वभाव आहे. हा कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. हा मुळात हा संकोचाचा जो भाग आहे ना, किंबहुना त्याहीपेक्षा सुद्धा हा जो गिल्टी फील करण्याचा भाग आहे त्याच्याच वर आजचा कार्यक्रम होता. प्रेक्षक हो, शेवटचा मी एक मत विचारणार आहे घैसास गुरुजींचं आणि त्यानंतर आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया. घैसास गुरुजी, आपण काय सांगाल? काळानुसार हे सगळं बदलायला हवं की नको? मी मगाशी ह्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे की या धर्माबद्दल जो धर्म लिखित आहे, जो धर्म आम्हाला सांगितलेला आहे, याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर तितकी ताकद आमची पाहिजे.
आम्ही एखादा धर्मनिर्णय घेतला की ज्याला आपण आत्ता ज्याच्यावर चर्चा करतोय अशा तऱ्हेचा निर्णय घेतला तर त्याला बाकीच्या ठिकाणीही मान्यता मिळणं, ते सर्वानुमते मंजूर होणं, ह्या सगळ्या कठीण गोष्टी आहेत. परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की धर्मशास्त्र किंवा कुलधर्म कुलाचार हे माणसाच्या कल्याणासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी, देशाच्या कल्याणासाठी हे जे आहेत ते कल्याणासाठी जर असतील तर त्याचे मला पाहिजे तेवढे नियम योग्य मानायचे, भावनेच्या भरात जाऊन दुसरे नियम योग्य नाहीत असं म्हणायचं. आणि त्यामुळे हे सगळं मानावं अशा मताचे आम्ही असल्यामुळे तुम्ही चर्चा करू शकता, तुम्ही विचार विनिमय करू शकता, त्याच्यातनं काहीतरी निर्णय घेऊ शकता. परंतु मगाशी ताई जसं म्हणल्या की द्वितीयेला एक व्रत आहे, ते व्रत थांबवण्याचं कुठेही असं नाही. परंतु तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये अनेक विषय, हा 1 तासाचा चर्चेचा विषय नाही आहे, याच्यावरती अनेक तासनतास चर्चा अगोदर व्हायला हवी. आणि माझ्या दृष्टीने हे सगळे इतके विषय अतिशय महत्वाचं आहे. प्रेक्षक ही सगळी मतांतर तुम्ही ऐकली. ज्याचा प्रश्न म्हणून हा विषय सोडून देण्यात अर्थ नाही. मासिक पाळीवर आम्ही चर्चा केली म्हणून कदाचित अनेकांनी नाकं मुरडली असतील, मात्र या विषयाला तोंड फोडल्यानं काही स्त्रिया निश्चितपणे सुखावल्या देखील असतील. कदाचित अनेकांनी आमचं चॅनल बदललंही असेल आणि दुसऱ्या काहीतरी एंटरटेनमेंट प्रोग्राम चालू केले असतील, मात्र ते बदलताना आपल्या नवऱ्याकडं किंवा घरातल्या दुसऱ्या बाईकडं केलेले सहेतुक नेत्रसंकेत बरंच काही सांगूनही गेले असतील. या विषयावर जाहीरपणे चर्चा होणं महत्वाचं आहे. हे सगळं एका चर्चेनं पाळटेल आता गुरुजी म्हणाल तसं असा आमचा दावा मुळीच नाही. झी 24 तासचा तसा दावा पण नाही. पण चर्चा झालीच नाही, संस्करण झालंच नाही, बदलाला सामोरे गेलोच नाही, तर हे साचले पण काय कामाचं, हा माझा सवाल आहे. हा प्रयत्न केवळ आरसा स्वच्छ करण्याचा नसावा, तर आरशातला प्रतिबिंब स्वच्छ करण्याचा असावा. आणि त्याकरता आरसा नव्हे तर आपले कपडे, आपलं शरीर आणि मनाचा आरसा स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. कारण मन स्वच्छ झालं की तुम्ही महिन्याच्या त्या आणि किंवा कोणत्याही दिवशी आरशात पाहिलं तरी देखील तुमचं प्रतिबिंब तुम्हाला स्वच्छच दिसेल. चला तर यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज होऊया. वाजत गाजत श्रींना येऊ द्या, रांगोळीच्या पावलांनी गौरीला येऊ द्या. मासिक पाळलेल्या महिलांसह सर्वांनीच यंदाचा फेस्टिवल सेलिब्रेट करूया. तुम्ही महिला आहात आणि तुम्हाला फेस्टिवल एन्जॉय करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हॅपी गणेशोत्सव. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.